नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया निवृत्ती वेतन संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। निवृत्ती वेतन संदर्भात वित्त विभाग मार्फत दिनांक 14/7/2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। निवृत्ती वेतनधारकांनी बँकेत संयुक्त खाते उघडल्यानंतर सादर करावयाचे शपथपत्र स्टॅम्प पेपरवर घेण्याची अट रद्द करणे ही बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की शासकीय कार्यालयात दाखल करावयाच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुद्रांक शुल्क माफ करण्यात आलेल्या दिनांक 19/6/2013 रोजीचा शासन निर्णय रद्द करण्यात येत आहे। यानुसार निवृत्ती वेतनकरिता बँकेत संयुक्त खाते उघडण्यासाठी निवृत्ती वेतनधारकांनी ₹100च्या स्टॅम्प पेपरऐवजी साध्या पेपरवर शपथपत्र भरून अधिदान व लेखा कार्यालय मुंबई व राज्यातील सर्व कोषागार कार्यालयामध्ये सादर करण्यास दिनांक 1/8/2026 पासून मान्यता देण्यात येत आहे। शासन निर्णय तुम्ही पुढील प्रमाणे पाहू शकता। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।